मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार घेतलाय। पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे GR मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। तसंच सरकारच्या समितीला न जुमानण्याची भाषा सुद्धा दोन्ही ठाकरेंनी केली आहे। मात्र कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारी समिती जो निर्णय देईल तो घेणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे। रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यांवरनं ठाकरे बंधूंवरती जोरदार घणाघात केला। त्रिभाषा सूत्राचा निर्णय ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेला याचा फडणवीसांनी पुनरुच्चार केला। मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे। हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे। पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही। या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची। मराठी शिकावीच लागेल। पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे। आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे। या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे। या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे। हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली। त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला। त्या समितीचा रिपोर्ट आला। समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी 12वी पर्यंत कंपल्सरी करा। आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला। त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली। निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही। आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो सांगायचं।